काय नफा तोटा टाईप 4 करेक्ट आहे. कालपर्यंत होतात सगळे जे इथं आहेत, कदाचित त्यांनी ऑनलाईन क्लास केला असेल. काय वाचा, 3,000 रुपयाची वस्तू 20% तोट्याने विकली तर तिची विक्री किंमत किती. खूप सोपं आहे, फंडा क्लिअर आहे. 100 रुपयाचं प्रमाण मानून चालायचं आहे. कशाचं? 100 रुपयाचं प्रमाण. कसं मानायचं आहे सर? तर लक्ष द्या, मी इथं लिहितोय, एक कॉलम माझा आहे खरेदीचा आणि दुसरा कॉलम मी लिहितोय विक्रीचा. एक आहे खरेदी, दुसरी काय बाळांनो? विक्री. मग खरेदी किती? बरं, सगळ्यात पहिला फोकस इथे, 20% तोट्याने विकली. भाऊ जर खरेदी 100 रुपये, ओके, खरेदी 100 रुपये आहे, तर 100च का मानायचं? कारण 100 एकमेव असा आकडा आहे जो 100% बरोबर आपण 100 रुपये म्हणू शकतो. ओके, म्हणजे खरेदी ज्यावेळेस 100 रुपये, त्यावेळेस माझी विक्री किती असेल? 80. का? कारण मला किती? 20% काय झालाय? लॉस झालाय. क्लिअर आहे. मग आता आकडा किती आहे? 3,000 रुपये. 3,000 रुपयाला कुठे लिहायचं हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. 3,000ला मी खरेदीच्या खाली लिहू का विक्रीच्या खाली लिहू? पटपट सांगायचंय. येस, 3,000ला कुठे लिहावं लागेल? खरेदीच्या खाली. कारण 3,000 रुपयाची वस्तू विकली म्हणजे ती काय? खरेदी किंमत आहे. मग 3,000 इथं लिहायचेत आणि बरोबर एक्स. ओके, तिरकस गुणाकार कसा सर? 3,000, काल मी सांगितलं होतं एक गोष्ट, काय रे बाळांनो? तिरकस गुणाकार का करतात याचं मला उत्तर हवंय. कुणीही उत्तर दिलेलं नाही, कुणीही उत्तर दिलेलं नाही. ओके, हां, चला. काय होणार सर? 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल. 300 इंटू 8, 8 इंटू 3, 24, 00 इज युअर CP कॉस्ट प्राइस, ऑप्शन बी. क्लियर आहे? समजे? यस. चला नेक्स्ट. अरे मागे आलो का? शेवटचं उदाहरण होतं टाईप 4चं. बरं, काल हे झालंय का बघा? हे उदाहरण झालंय का? 1280 वालं केलेली 1280ची साडी नाही झाली. चला मग, नाही झालंय. हां, हे झालं. यस, हे उदाहरण आपल्याला सोडवायचे. परत तेच रे, किती टक्के तोटा? 20%. 100 रुपये प्रमाण आहे सर, किती लिहिणार? 80. का बर? 20% काय? लॉस. 1280 रुपयाची खरेदी किंमत आहे, लिहा 1280. इकडे काय घेणार? एक्स. तिरकस गुणाकार घ्यायचा आहे. मग 1280 गुणिले 80 भागिले 100. 0 0 0 0 128 इंटू 8. 8 8 जा 64, 4 कैरी 6, 8 2 जा 16, 16 प्लस 6 कितना? 22, 2 कैरी 2, 8 1 जा 8, 8 और 2 10, 1024, ऑप्शन सी. क्लियर आहे? समजतंय? काय डाऊट आहे? नाही. चला नेक्स्ट. हा, ओके, शेकडा तोटा ज्याला आपण काय म्हणतो? लॉस, पर्सेंटेज लॉस. ओके, पर्सेंटेज लॉस, 20% ऑफ लॉस. 1280 काय? खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस 1280. ओके, चलो नेक्स्ट. टाईप 4 आपण बघतोय आता. एक वस्तू 33,600 रुपयांना विकल्यामुळे 5% नफा झाला. जे इंग्लिश मीडियमचे आहे त्यांना मी एक बेसिक गोष्ट सांगतोय बाळांनो. 33,600 विकली म्हणजे ही कोणती प्राइस आहे? सेलिंग प्राइस, SP. 5% काय झालंय? नफा, म्हणजे 5% काय? प्रॉफिट. गेटिंग? आणि त्यांनी काय विचारलं? मूळ किंमत. हा, लक्षात घ्या, मूळ किंमत. मूळ किंमतीलाच आपण काय म्हणतो? CP. त्यालाच अजून काय म्हणता? ओरिजिनल प्राइस. ओरिजिनल प्राइस. क्लियर? यस. परत मांडणी तीच. कशी मांडणी गुरुजी? मांडणी कशी? एक खरेदीचा कॉलम, एक विक्रीचा कॉलम. ओके, यस.
काय म्हणणं आहे? सेलिंग प्राइस 33,600, किती टक्के प्रॉफिट किती है? 5%। सर अगर हमने 100 रुपीज एज्यूम किया कॉस्ट प्राइस को, तो हमें चाहिए 5% प्रॉफिट, तो हमें वो बेचना पड़ेगा 105 में। क्लियर है? मांडणी पटली आहे? यस। तर 33,600, आता माझा तुम्हाला प्रश्न आहे सगळ्यांना, हे जे 33,600 हे मी कुठे मांडू? खरेदीच्या खाली मांडू का विक्रीच्या खाली मांडू? सेलिंग प्राइसच्या खाली आपल्याला ते ठेवावं लागेल। मग सेलिंग प्राइस ही आहे एस पी, ही काय बाळांनो? सी पी। चलो भाई कितना है वो? 33,600, और इधर क्या बनेगा? एक्स। क्रॉस मल्टीप्लिकेशन काय होणार सर? 100 गुणिले 33,600 डिवाइड बाय 105। गेटिंग? यस। यूनिट प्लेस पे 5 है और यूनिट प्लेस पे 0 है, बोथ आर डिविजिबल बाय 5। 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 20 100। अगेन 21 1 जा 21, 21 1 जा 21, रिमाइंडर इज 12, 126, 21 6 जा 126, 0 0। सो 20 इंटू 1600। जब भी ऐसे जीरो दिखते हैं वाह वाह बोलने का, उतने जीरो लगा देने के। 16 इंटू 2 32, 32,000, ऑप्शन बी। क्लियर है? यस। यस। जिथे आपल्याला मांडणी शक्य बाळांनो तिथे मी मांडणी तुम्हाला देतोय, आणि जिथे आपल्याला माहिती इथे फॉर्म्युला मेथड इजी आहे, तुम्हाला मी फॉर्म्युला मेथड सांगणार आहे। चलो नेक्स्ट। ओके लिख लीजिए। चलो, इंद्रजीतने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने शेकडा 9% नफा झाला। बोलो सर, इधर खरेदी, इधर विक्री। 100 रुपयाची वस्तू मला पाहिजे 9% नफा, 109 ला विकली पाहिजे बिकॉज ऑफ 9% प्रॉफिट। ओके, यस यस यस। कालचं लेक्चर अटेंड नाही केलं तर एकदा पुन्हा सांगता का? श्रद्धाजी, कालच्या लेक्चरचा आणि आजचा लेक्चरचा काही संबंध नाही, संबंध फक्त तुम्हाला शेकडेवारी आलं पाहिजे। क्लियर आहे? हां बघ श्रद्धाजी, काय सांगतोय मी, खरेदी किती आहे? 100 आहे, मला 9% काय पाहिजे? प्रॉफिट हवं आहे। मी जर मानली माझी खरेदी किंमत 100 रुपये, तर मी ती कितीला विकली पाहिजे तेव्हा नफा होईल मला? तर मी ती विकली पाहिजे 109 ला। ह्या दोन गोष्टी समोरासमोर मांडल्या की या 1308 ला विचारायचं, याला प्रश्न विचारायचा, तू कोण आहे? 1308 काय सांगते? मी एक वस्तू आहे, 1308 एक प्राइस आहे, आणि ती कशाची आहे? विकल्याने, म्हणजे विक्री किंमत आहे, म्हणजे कोणती प्राइस आहे? सेलिंग प्राइस। तर आता ह्या खरेदीचा कॉलम, हा विक्रीचा कॉलम, तर 1308 कुणाच्या खाली मांडायचे? यस, 1308 कुणाच्या खाली मांडायचे? सांगा श्रद्धा पटकन। यस यस, 1308 मी खरेदीच्या खाली लिहू का विक्रीच्या खाली लिहू? चलो चलो चलो, हां यस यस। बघा किती? 1308 आणि काय रे बाबू? एक्स। चलो भाई गुणनफल करिए। 100 गुना कितना? 1308 बटा कितना? 109। यस। आता 109 माहिती का काय? 109 इज अ प्राइम नंबर। ओके, अब ये प्राइम नंबर है तो 100% ये प्राइम नंबर का मल्टीपल ऊपर कोई तो भी है, तो 100 तो उसका मल्टीपल नहीं है, तो क्या करना है? ये 109 से 1308 को डिवाइड करना है। म्हणजे 1308 ला 109 ने आपल्याला भागायचंय। भागण्याआधीच सांगतोय 109 चे तुकडे पडत नाहीत। 109 कोणता नंबर आहे? प्राइम नंबर आहे। ओके, हां, मग प्राइम नंबर कसं करायचं सर?
तर बळजबरी भाग द्यायचा आहे. कसा देत असतात माहिती आहे तुम्हाला? 109 एक 109 109 एक 109. 130 मधून 109 गेलेत, उरले किती? 21. या 21 ने 8 ला जवळ घेतलं, झालेत 218. मग 109 दुने, मग झालेत काय रे बाळा? 100 गुना 12, 12 इंटू 1, 12 1 जा 1200 इज युअर आन्सर, ऑप्शन बी. क्लियर आहे? यस. चला नेक्स्ट आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रुपयाला विकल्यामुळे, कमेंट करो, चलो आंसर फटाफट कमेंट करिए. चला बघा, एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रुपयाला विकल्यामुळे 15% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? काय करा, 100 लिहा, 115 इकडं घ्या, 2300 इकडं घ्या, एक्स 100 गुना 2300 बटा 115. 23 5 23 1 23 0. 100 गुना 100 मतलब 100 का स्क्वायर, स्क्वायर मतलब ये डबल जीरो का बन गए 4 0 और 1, 10,000. 5 राहिलेत ना सर खाली, होतंय कधी कधी गडबड. ओके, हां चला चला चला, 5 राहिलेत खाली. कुठं गेला पेन? इकडे आला पेन. चलो, सो ये बनेगा 100 इंटू 100 बटा 5. 5 2 जा 10 0. नाउ 20 इंटू 100 कितना बनेगा? 2000 बनेगा. ऑप्शन डी. यस 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 यस, नाइस नाइस. चलो आगे चालायचे पुढे. चलिए, परत तेच आहे सर, काही सोडवायची गरज नाही. हां, आता तोटा केलाय. काय केलाय? तोटा. थोडा बदल झालाय, काहीच नाहीये बदल. तर काय करू आपण? मांडणी. 100 रुपये, 100 रुपये, 100ची वस्तू, 25% तोटा 75. 10 800 काय सांगा? विक्री आहे ना, म्हणजे 75च्या खाली 10 800. इकडं काय घेऊ? एक्स. चलो, 100 इंटू 10 800 बटा कितना? 75. जितक्या मोठ्या नंबरनं आपण डिवाइड करणार तितकं इझी होणार. तर 25 न काय होणार? डिवाइड होत आहे. 25 3 जा 25 4 जा 3 1 जा 3 3 जा 13600. सो 4 इंटू 3600. 36 4 जा 14400. 14400 इज योर आंसर, ऑप्शन फर्स्ट. क्लियर आहे? यस. याच प्रश्नामध्ये अजून एक तुम्हाला माझा प्रश्न आहे, याच्याच पुढे एक्स्ट्रा क्वेश्चन. काय तर, या व्यवहारात किती रुपये तोटा झाला? ओके, तोटा झाला. प्रत्येक उदाहरणात जो टाईप आपण शिकलोय त्याच्यात प्रत्येक वेळेस. मग तोटा म्हणजे काय सर? ही कोणती किंमत आली राजा? खरेदी. आणि ऑलरेडी ही 10 800 कोणती आपली? विक्री आहे. क्लियर आहे का? दोघांचा डिफरन्स घ्या. दोघांचा डिफरन्स किती सर? 14400 माइनस कितना? 10 800. कितना बनेगा? 0 0. ऊपर 10, इधर 10 प्लस 4 14 में से 8 गया कितना? 6. 4 में से 1 3. 3600 इज योर आंसर. क्लियर है? यस यस यस. थ्री 3600. चलायचं पुढं. चलो, हाँ चलो कमेंट करो. दन 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 कमेंट.
मूळ किंमत म्हणजे कोणती प्राइस? कॉस्ट प्राइस. 140ला विकली म्हणजे कोणती प्राइस? सेलिंग प्राइस. 30% लॉस, एरो नीचे तो क्या बन गया? लॉस. 900, 200 का? बर बर. चलो भाई, कितना बनेगा? 200, ऑप्शन बी. नेक्स्ट चिल्लर है. नेक्स्ट टाइप 5. टाइप 5 काय? टाइप 5 बघूया. एका दुकानदाराने एक खुर्ची 8% नफ्याने विकली. जर त्याने ती 23% नफ्याने विकली असती तर त्यास 480 रुपये जास्त मिळाले असते. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती? ओके. एक खुर्ची किती टक्के नफ्याने विकली त्यांनी? 8%. जर त्याने ती 23% नफ्याने विकली असती तर त्यास किती रुपये जास्त मिळाले असते? 480 रुपये जास्त. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती? सांगा. काय डोकं लावू शकता? इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे की त्याने ही जी खुर्ची आहे 8% नफ्याने विकली म्हणजे 8% काय? प्रॉफिट. आणि जर 23%ने विकली असती, 23% अगेन प्रॉफिट, तर किती रुपये मिळाले असते? 480 रुपये जास्त मिळाले असते. म्हणजे दोन्ही प्रॉफिट दिलेत तुम्हाला. एक किंमत दिली आहे 480 आणि तुम्हाला काय विचारलं? मूळ किंमत म्हणजेच काय? ओरिजिनल प्राइस, खरेदी किंमत, ज्याला म्हणतात कॉस्ट प्राइस. ओके. कळालं उदाहरण? चला. 480 रुपये जास्त मिळाले असते. 480 मोर. लेकिन कब? अगर 8% के अलावा उसने वो 23% से क्या करते थे? उसको बेचते थे. इंस्टेड ऑफ 8%, 23% प्रॉफिट इज देअर. म्हणजे 480 म्हणजे काय रे बाळा? की सर 23% आणि 8%चा जो फरक आहे तो म्हणजे काय? 480. मुद्दा पटतोय माझा? 8% नफ्याने विकली तर, जर त्याने ती 23% नफ्याने विकली असती तर, म्हणजे याचा अर्थ हा की 23% प्रॉफिट मायनस 8% प्रॉफिट इज इक्वल टू 15%. क्लिअर आहे का? म्हणजे हा जो 15% गॅप आहे ना, तर 15% म्हणजे किती? व्हेरी गुड. 15% मतलब 480 आहे. क्लिअर आहे? तर त्यांनी विचारलं तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती? मूळ किंमत किती टक्के असती रे? 100% म्हणजे एक्स. मांडणी पटली का? मांडणी पटली आहे का? यस 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 यस. चलो भाई, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय झालंय? ओके. आन्सर आलंय 3200. सो 480 इंटू 100 डिवाइड बाय 15. So 15 1 जा, 15 3 जा, 15 2 जा, 32 into 100. Your answer is 3200. Option D. क्लियर है? क्लियर है? यस यस यस. चला. क्लियर आहे मुलींना? इथे मुलांना? चलो भाई, भागना है आगे. चलो नेक्स्ट. उदाहरणाचा पॅटर्न समजून घ्या. ओके. लँग्वेज मॅटर करत नाही. हा पॅटर्न एकदा लक्षात घेतला की तुम्हाला त्याची आयडिया येईल. कळाला पॅटर्न? काय वाचा? 20% नफा, 28% नफा. याला मी म्हणतो मराठीमध्ये पश्चातापाचे उदाहरण. म्हणजे एक कस्टमर आलाय आणि त्यांनी काय केलं? 20% ने विकली आणि मग त्याच्या लक्षात आला, अरे मी जर 28% ने विकली असती तर माझा काय झाला असता? अजून जास्त फायदा झाला असता. तर चला, 28 minus 20, so 8% is equal to 280. So मूळ किंमत विचारली गुरुजी, 100% equal to x. So 100 into 280 divide by 8. So 8 1 जा, 8 3 जा, 8 5 जा, 3500 is your answer, which is option C.
क्लियर आहे? यस यस. चलो नेक्स्ट. नाईस. चलो भाई, समान खरेदीची किंमत असणार दोन खुर्च्यांच्या विक्रीच्या किमतीत 60 रुपयांचा फरक असून त्यांच्या नफ्यातील फरक डायरेक्ट दिलं. डायरेक्ट काय दिले? डायरेक्ट. म्हणजे की बाबा फरक किती दिलाय? 60. म्हणजे 12% म्हणजे किती रे भाऊ? 60. तो 100% बराबर कितना बनेगा? एक्स. कितना? 500 का 600? 500. ओके 500. 12 पंच 60 येणार उत्तर 500. सर PDF नाही दिली बाळा, मी PDF शेअर केली आहे मॅडमला काल. ओके, तुम्ही डायरेक्ट मधुरा मॅडमला कॉल करू शकता. चालायचं पुढे. चिल्लर आहे. एक क्रिकेट किट 10% तोट्याने विकण्याऐवजी 15% तोट्याने विकली तर 450 रुपये कमी मिळतात. तर किटची मूळ किंमत किती? परत तेच काय विषय भाऊ? 10 10 10 में से 15 गया, कितना बनेगा? 5. आता प्रॉफिट लॉस काही घेणं देणं नाही. काय विषय? तो विषय हा आहे की फक्त डिफरन्स महत्वाचा आहे. 15% 10%. सो 5% इज इक्वल टू व्हॉट? 450. सो 100% इज इक्वल टू एक्स. तो आंसर बनेगा 100 इंटू 450 डिवाइड बाय 5. 5 9 जा, सो 91 जा 9000 इज योर आंसर. ऑप्शन बी. क्लियर है? नेक्स्ट. 8% लॉस, 14% लॉस. 14 और 8 का गैप कितना रे भाई? 6 का. 6 1 जा 6 2 जा 20 इंटू 100 2000. खत्म. कसं सर? कसं सर? 8%. 14 माइनस 8 6. 6%. 6% is equal to what? 120. So x. So 100 into 120 बटा 6 6 2 जा 20 into 100 कितना? 2000. क्लियर है? यस. चलो नेक्स्ट. हाँ क्लियर आहे. चला नेक्स्ट. तेच आहे, सोपं आहे. चलो भाई टाइप 6. ओके. एक लाकडी पलंग 7% तोट्याने विकला त्याऐवजी 9% नफ्याने विकला असता तर काय करावं लागेल? टाइप चेंज म्हणजे काय करावं लागेल? नफ्याकडून तुम्हाला तोट्याकडे जायचं. घड्याळीचा नियम समजून घ्या. हा जो हा काय? हा 0 पार्ट आहे, हा सेंट्रल पार्ट आहे. तुम्हाला काय करायचं आहे? 7% जो लॉस आहे हा इकडचा, हा कंप्लीट करायचा. म्हणजे इथपर्यंत 7% आणि त्याच्या पुढे परत किती? 9% प्रॉफिट. म्हणजे हा 9% कव्हर करायचा आहे. म्हणजे दोघांची काय करावं लागेल? वेरी गुड, जम गया. चलो आंसर निकालो फटाफट. फटाफट आंसर फाइंड करो अभी. 9 + 7 कितना? 16. सो 16% is equal to what? 1360. So 100% is what? X. चलो, so 100 into 1360 divided by 16. 16 1 जा, then again 16 8 जा 128. Remainder is 8. 16 5 जा 80. 85 into 100. Your answer is 8500, which is option C. Okay. Yes. मग काय कळालं? काय लिहिणार नोटमध्ये? दोन्ही सेम असेल. प्रॉफिट प्रॉफिट देखो भाई, PP यल यल, एक P एक यल एक यल एक P, ये बन गया प्लस और ये बनेगा माइनस. खत्म है ना? प्रॉफिट प्रॉफिट, लॉस लॉस, माइनस, सबट्रैक्शन, प्रॉफिट लॉस, लॉस प्रॉफिट, पॉझिटिव्ह. ओके. निगेटिव्ह पोल्स अट्रॅक्ट इच अदर. लहानपणी शिकलोय ना आपण.
मग अट्रॅक्ट करतात म्हणजे काय, पॉझिटिव्ह और यस यस यस, क्वेश्चनमध्ये प्रॉफिट प्रॉफिट असेल मायनस, लॉस लॉस मायनस, एक प्रॉफिट एक लॉस प्लस करायचे. नंबर लाईन का फंडा आहे. नंबर लाईन म्हणजे काय, आपली एक नंबर लाईन झिरोला आहे, एक आहे पॉझिटिव्ह, एक काय आहे निगेटिव्ह. यस, सेम मायनस करायचंय. चलो भाई नेक्स्ट. 10% लॉस, 20% नफा. सर जी 30%, 30% इज इक्वल टू व्हाट, 540. देन 100% इज इक्वल टू व्हाट, एक्स. कितना, 180. 100 इंटू 540 डिवाइड बाय 30, 0 गेट कैंसल, 0 गेट कैंसल. 3 1 जा 3, 18 जा 1800. ऑप्शन नाही आहे, काहीतरी गडबड आहे प्रश्नात्मक. 540 रुपयाचे घड्याळ 10% तोट्याने विकले, त्याऐवजी जर 20% नफा हवा अशी त्याची इच्छा आहे, तर त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे होते. ओके, ही आली त्याची खरेदी किंमत. ही काय आली त्याची खरेदी किंमत 1800. कारण प्रत्येक वेळेस बघा कोणती किंमत आली आहे, खरेदी किंमत. कुठलं एक्झाम्पल चालू, हे चालू आहे ना. तर किती रुपयास विकायला हवे होते. 30% मतलब 540, 100 तो 1800 अपना आंसर बन गया. 1800 पे वैसा नहीं आएगा. 10% तोट्याने विकले, खरेदी किंमत 1800. अब चालतंय, बघूया आपण. ते सक्सेसिव्ह आहे, ते सक्सेसिव्ह पर्सेंटेज आहेत, पण तिथे विक्री किंमत विचारली. मायनस वगैरे काही नाही करायचं बाळांनो. आपला उदाहरणाचा जो पहिला पार्ट आहे 1800, त्याची काय आहे, कॉस्ट प्राइस आहे, आणि आपल्याला काय पाहिजे, सेलिंग प्राइस हवी आहे. कॉस्ट प्राइस 1800 आहे. आता याच्यात वेळ घातला तर वेळ जाईल आपला. मला ते लक्षात आलं की मी परत तुम्हाला ते रिवाइज करेल. ओके, हे उदाहरण लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट. तसंच आहे 5% लॉस, 5% प्रॉफिट, 210. एक 2 मिनिट मला द्या फक्त. 5 5 10%, 10% मतलब 210. सो 100% मतलब, सो 100 इंटू 210 डिवाइड बाय 10, 0 0. 2100 इज युअर आन्सर, ऑप्शन बी. खरेदी किंमत बरोबर आहे. मागचं जे उदाहरण आहे 38 नंबरचं एक्झाम्पल, त्याच्यावरती आपण विचार करूया. बाकी हे एक्झाम्पल तसंच आहे, कारण या प्रकारच्या उदाहरणात तुम्हाला काय विचारतील, कॉस्ट प्राइस विचारतील. काय विचारतील, कॉस्ट. चलो नेक्स्ट. वही है फिर से, वो एग्जाम्पल में ही गड़बड़ है, इतना क्लियर है. ये 18 है भाई, और ये क्या है 9. प्रॉफिट है और उसके बाद में क्या है, लॉस है. सो 18 + 9 कितना बनता है, 27 इज इक्वल टू व्हाट, 9450. सो 100% इज इक्वल टू व्हाट, एक्स. मल्टीप्लाइड करो 100 इंटू 9450 डिवाइड बाय 27. सो 9 3 जा 27, 9 1 जा 9, 9 0, 9 5 जा 9 0, 3 1 जा 3, 3 35 0. सो 35 और 30, 35,000, ऑप्शन बी. ओके, यस. क्लियर आहे. चालायचं पुढे. चलिए, यावरून त्या टाइपरायटर परत तेच आहे भाऊ. मूळ किंमत किती, परत तोच विषय आहे. टाइप 7, टाइप 6 आणि टाइप 5 मध्ये काय गोष्टी क्लिअर झाल्यात. दोन्ही प्रॉफिट असेल, दोन्ही लॉस असेल, काय घ्या, निगेटिव्ह म्हणजे मायनस घ्या. एक प्रॉफिट एक लॉस, काय घ्या, प्लस घ्या. आणि 38 एक्झाम्पल जे आहे तिथे मूळ किंमतच विचारली आहे, पण त्याचा विचार आपण करूया. चलायचं पुढे. इथपर्यंत सगळं क्लिअर आहे. यस ऑर नो रिप्लाय करायचं आहे. यस ऑर नो रिप्लाय करायचं आहे.
सचिन कदम काय म्हणतोय? पळवा पळवी. बर बर बर, पण कळतंय का तुला? ही स्पीड ओके आहे का? जिथं एक्झाम्पलचा फॉर्मॅट सेम आहे बाळांनो, आनंद याच्यात व्यतीत करायचा की आपल्याला एका टाईपचे 5-5, 6-6 एक्झाम्पल क्लासमध्ये सोडवून होत आहेत. ओके, चलो क्लियर आहे. नेक्स्ट, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 10% सूट देतो, तरीही त्यास 20% नफा होतो. जर कपाटाची छापील किंमत 5,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती? ओके, हा काय करायचंय तुम्हाला मी आधीही सांगितलं की जिथे आपल्याला एक्झाम्पल कसं जायचंय, फॉर्म्युलानं जायचं तिथं फॉर्म्युला, जिथे आपल्याला सिक्वेन्सनं जायचंय, मांडणी करून जायचंय तिथं मांडणी करून आपल्याला हे सोडवायचंय. मांडणी करून गेलं की इथं गडबड काय होणार तुम्हाला मी सांगतो. आपल्याला 5,000ची छापील किंमत आहे, 5,000वर 10% डिस्काउंट घ्यायचं आहे आणि मग आपली विक्री किंमत येणार आहे आणि मग नफा काउंट करायचा आहे. म्हणजे किती वेळेस मांडणी करावं लागणार आहे आपल्याला? 2 वेळेस, आणि फाइनली कॅल्क्युलेशनची तिसरी मांडणी. ओके, चलो तो क्या करना है भाई, टेंशन लेना नहीं है. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू MRP. MRP म्हणू शकता किंवा त्याला मार्क प्राइस तुम्ही म्हणू शकता. MRP इंटू 100 मायनस डिस्काउंट डिवाइड बाय 100 प्लस प्रॉफिट. याला मराठीमध्ये काय म्हणणार? कोणती किंमत? कॉस्ट प्राइस पाहिजे ना. खरेदी किंमत बरोबर छापील किंमत इंटू 100 मायनस सूट भागिले काय रे बाबा, 100 प्लस नफा. पूर्ण नफा तोटामध्ये एकमेव हे सूत्र आहे ज्या सूत्रामध्ये तुमचं उत्तर परफेक्ट बसत आहे. याला कुठेही तुम्हाला हलवायचं नाहीये. यस, लक्षात कसं ठेवायचं, एकमेव सूत्र बनते, पण लक्षात कसं ठेवायचं. मी एक कस्टमर आहे, मी दुकानात एंट्री केली आहे. ओके, म्हणजे मी एखाद्या दुकानात जातोय आणि त्या दुकानातून बाहेर निघतोय, तिथपर्यंतचा हा प्रवास आहे. कसा? मी दुकानात गेलो, दुकानात MRP बघितली, एखाद्या वस्तूची काय बघितली आहे मी? MRP बघितली. MRP बघितल्यानंतर मी त्याला काय मागितलंय? डिस्काउंट मागितलं. काय मागितलंय? डिस्काउंट मागितलाय. या प्रकारे ते लक्षात ठेवायचंय. आणि डिस्काउंट 100 काय होतो? नेहमी माइनसच होत असतो. ओके, तो चलो भाई, तो यहाँ पे क्या है, सबसे पहले एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 10% सूट, इंग्लिश मीडियम, याला काय? डिस्काउंट. तरी त्यास 20% काय? प्रॉफिट, याला काय म्हणू? प्रॉफिट. त्याच्यानंतर काय? एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर, छापील किंमत किती आहे? 5,000, म्हणजे ज्याला काय म्हणतात? MP. MP मीन्स व्हाट? मार्किंग प्राइस. क्लियर है भाई? चलो पुट करो वैल्यू, हमें खरीदी कीमत चाहिए, तो कितना? छापील कीमत है सर 5,000. 5,000 गुना 100 में से कितना % डिस्काउंट दिया हमें? 20% या 10%? 10%. डिवाइड बाय 100 प्लस उसे कितना प्रॉफिट बन गया? 20%. तो चलो भाई 5,000 इंटू 90 डिवाइड बाय 120 गया गया. देन अगेन 3 3 जा 9, 3 4 जा 12, 4 1 जा 4, 4 125 and 0. So 1250 into 3. So 3 5 जा 15, 5 carry 1, 3 2 जा 6 1 7, 3 1 जा 3, 3750. ऑप्शन डी इज देअर. क्लियर आहे? लक्षात कसं ठेवायचं? मी एक वस्तू खरेदीसाठी गेलो, मी त्याची MRP बघितली, MRP बघून मी त्याला डिस्काउंट विचारला किती आहे. क्लियर आहे? म्हणजे न्यूमरेटरचा फंडा क्लियर आहे. आणि फॉर्म्युला एकच लक्षात ठेवायचा, तुम्हाला खरेदी किंमत विचारो किंवा छापील किंमत विचारो, म्हणजे तुम्हाला कॉस्ट प्राइस विचारो किंवा मार्किंग प्राइस विचारो किंवा मॅक्सिमम रिटेल प्राइस MRP विचारो, तो एकच आहे. समजे सब लोग? चलो परत तेच आहे. आता आपण 1-2 वेळेस सूत्र लिहित चालणार आहे. हां, काय विचारलं रे बाळांनो? खरेदी विचारली ना. खरेदी म्हणजे काय? कोणती प्राइस? कॉस्ट प्राइस. सो कॉस्ट प्राइस इज इक्वल टू MP मार्क प्राइस इंटू व्हॉट? 100 माइनस व्हॉट? डिस्काउंट डिवाइड बाय व्हॉट? 100 प्लस P. P मतलब क्या है? प्रॉफिट.
चलो कितना है मार्क प्राइस सर 2400 इंटू, सो 100 में से 10% गया है कितना, यहीं पे रखते हैं, डिवाइड बाय 100 प्लस प्रॉफिट कितना है भाई 8%। सो 2400 इंटू 100 में से 10 गया 90 डिवाइड बाय 108। ओके, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, विभाजकता की जांच, विभाज्यतेच्या कसोट्या तुम्ही शिकलात। मला सांगा 108 आणि 90 कितीने डिवाइड आहे, हा 2 खूप गरिबी झाली 9 ने, हा 18 थोडं थोडं समजा 18 5 जा 90, 18 6 जा 108, 6 1 जा 6 4 जा 00, सो 400 इंटू 5, 5 4 जा 20, योर आंसर इज 2000, ऑप्शन सी। क्लियर, 2K हाँ। चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, चलो कमेंट करो, कमेंट फट 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 फट। चलो, दर्शनी किंमत, मराठी दर्शनी, त्याला पण काय म्हणतात MRPच म्हणत असतात। यस, चलो सर जी 4950 इंटू डिस्काउंट 90 डिवाइड बाय व्हाट 110, गेट कैंसिल 11 1 जा 11 4 जा, रिमाइंडर 5 11 5 जा 450 इंटू 9 9 5 जा 45, 5 कैरी 4 9 4 जा 36 and 4 40 and again 10, 4050, ऑप्शन फर्स्ट। यस यस यस, चलो आगे नेक्स्ट, थोड़ा चेंज किया अभी, पूछा क्या है MRP, परत फॉर्म्युला लिहूया, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू MRP इंटू 100 माइनस डिस्काउंट डिवाइड बाय व्हाट 100 प्लस प्रॉफिट। क्लियर, क्या चाहिए MRP पाहिजे ना, आता लक्ष द्या, MRP हवी आहे, मग MRP ला काय करा एकट्याला ठेवा, एकट्याला, मग हे काय होणार CP, हे 100 इकडे येणार म्हणजे 100 प्लस प्रॉफिट, आणि हा डिस्काउंट खाली येणार 100 मायनस डिस्काउंट इज इक्वल टू व्हॉट MRP। मागच्या फॉर्म्युलावरून हा फॉर्म्युलाला ही गोष्ट क्लिअर आहे का, मागच्या फॉर्म्युलावरून हा फॉर्म्युलाला हे क्लिअर आहे का, यस। चलो तो क्या बनेगा, कितना है CP सर, CP मतलब कॉस्ट प्राइस है 3000 इंटू 100 प्लस प्रॉफिट, कितना प्रॉफिट है 20%, डिवाइड बाय डिस्काउंट कितना है 10%, 90, जीरो गया 0 गया, तो 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 1 जा 3 10 जा, तो 1000 की 4 नोट कितना बनेगा 4000, ऑप्शन ए। यस, क्लियर है, जमेल पुढचं, जमलंच पाहिजे हा। चलो भाई कमेंट करो, व्यापारी एक वस्तू 300 रुपयाला घेतो, त्यावर त्याला अशी छापील किंमत लिहावयाची आहे की लेबलावरील, लेबल म्हणजे जे लेबल असतं ते 10% सूट दिल्यानंतर त्याला तर काय विचारलं त्याने, काय किंमत छापावी, म्हणजेच काय विचारलं MP, मैक्सिमम प्राइस, मार्क प्राइस जिसे बोलते हैं हम। कितना, नाइस 400, सो कैसे करेंगे सर, ये बन गया 300, 300 इंटू प्रॉफिट कितना है, प्रॉफिट कितना है 20, सो 120, और लॉस कितना है 10, तो ये बन गया 90, 0 गेट कैंसिल, 0 गेट 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 1 जा 300 जा 100 इंटू 4 400, ऑप्शन डी पहले टिक किया है। यस, ओके, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, चलो भाई जल्दी करते हैं, 200 इंटू क्या दिया है, प्रॉफिट कितना है 20, सो 120 डिवाइड बाय लॉस कितना है
4, तो ये बन गया 96, 24 4 जा, 24 5 जा, 4 1 जा, 4 5 जा 40, 15 into 5 250, 250. क्लियर आहे? बघा तुम्ही क्रॉस चेक करायचंय, 250 आहे ना का नाही? बर, सोडवायचंय. चला नेक्स्ट. टाइप 8 क्या है? टाइप 8 देखते. एका विक्रेत्याने 2 टीव्ही प्रत्येकी 9,000 रुपयाला विकले. एकाच्या विक्रीतून 30% नफा व दुसऱ्याच्या विक्रीतून 30% तोटा. तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? ओके. देर आर 2 थिंग्स हॅव्हिंग 9,000 सेलिंग प्राइस ईच. ओके. तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? शेकडेवारी हा टॉपिक तुम्ही शिकलात. ओके. तर शेकडेवारीमध्ये काय सांगितलंय रे बाळा? शेकडेवारीत सांगितलंय की 30% नफा आणि किती? 30% तोटा. याला काय म्हणतात माहिती आहे? कॉन्झिक्युटिव्ह पर्सेंटेज. तर तुम्ही एका विक्रेत्याने 2 टीव्ही प्रत्येकी 9,000 रुपयाला विकले. त्यांनी कितीहीला विकू द्या, कितीला विकू द्या, काही घेणं देणं नाही. त्यांनी 9 लाखाला विकू द्या, 90 लाखाला विकू द्या, पर्सेंटेज व्हॅल्यू तशीच डिप्रिशिएट होणार आहे. समजतंय तुम्हाला? पर्सेंटेज व्हॅल्यू डिप्रिशिएट होईल किंवा ती वाढेल, काही होईल, काही घेणं देणं नाही. आपल्याला एकच कळतं. काय कळतं सर? आम्हाला एकच कळतं, हो 100% म्हणजे किती हजार? 9,000. आणि हा जो क्वेश्चन मी तुम्हाला सांगतोय का, हा तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टमध्ये कामी येतो, हा तुम्हाला प्रॉफिट लॉसमध्ये कामी येतो, हाच क्वेश्चन तुम्हाला पॉप्युलेशनच्या एक्झाम्पलमध्ये कामी येतो, हाच एक्झाम्पल तुम्हाला प्रॉफिट आणि लॉसच्या अजून 1-2 उदाहरणे त्याच्यात कामी येतं. म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह पर्सेंटेज एका मागे एक येणारे हे जे टक्के आहेत का, हे कमीत कमी 4 ते 5 ठिकाणी तुम्हाला ते कामी येतात. चला मग काय करायचंय? सर पहले वस्तुओं की कीमत 100 थी, ये 2 लाइन खींच दी भाई. 2 लाइन क्यों खींच दी? सबसे पहले क्या बन गया उसका? 30% क्या बन गया? प्रॉफिट ना. तर म्हणजे त्यांनी कितीला विकली पाहिजे ती? 130 खाली 100. त्यानंतर काय झाला? लॉस झालाय सर. तर मग 70 भागिले 100. ज्याला कळत नाहीये त्याला सांगतो, भाऊ इथं 30% डिप्रिशिएशन आहे, इथं 30% अप आहे. मांडणी पटली. मी काय केलं? समजा 100 रुपये आपला विषय आहे. चला बरं मग काटाकाटी कशी सर? एका लाईनमध्ये लिहा. 100 इंटू 130 इंटू कितना? 70 डिवाइड बाय 100 इंटू 100. 100 गया, 100 गया, 0 गया, 0 गया, 0 गया, 0 गया. सो 13 इंटू 7 कितना बन गया? 91. म्हणजे जगामध्ये ज्या किमती सुरुवातीला 100 रुपयाला मिळायच्या सर, त्याच वस्तू आता किती रुपयाला मिळताय? 91 रुपयाला. मुद्दा पटला का? 100ची वस्तू 91ला मिळाली म्हणजे काय झालं? लॉस झालाय. सो 100 मायनस 91, 9%. प्रॉफिट का लॉस डिपेंड करतं 100चे 91 कमी झाले म्हणजेच काय? लॉस झालाय. येणार उत्तर 9% लॉस. क्लियर आहे? पुन्हा सांगतो श्रद्धाजी, किंमत काही असू द्या, काही घेणं देणं नाही, आपण 100 मानायचेत. हे 130 130 का घेतले? कारण सुरुवातीला 30% प्रॉफिट झालाय, 30% नंतर लॉस झालाय म्हणून 70 घेतलेत. मग या हे सगळे कुटाने केल्यानंतर फायनली इफेक्टिव्ह प्राइस आली. इफेक्टिव्ह प्राइस किती आली? 91. म्हणजे 100ची वस्तू झाली 91ला. मग काय झाला? लॉस झालाय. कितीचा झालाय? 9 रुपयाचा झालाय, म्हणजेच 9%. क्लियर आहे? मग ज्याला वाटतं सर हे मग 9,000 कशाला दिले? अरे राजा, आधीच सांगितलं 100% म्हणजेच किती? 9,000 आहेत. ओके, यस.
बऱ्याच पुस्तकात तुम्हाला सेम प्रॉफिट सेम लॉस असं जर असेल, तुम्ही शेकड्यावरीत पण शिकला असाल, तर अशा वेळेस नेहमी काय होत असतो, तोटाच होत असतो. काय होत असतो, तोटाच होत असतो. त्याला तुम्ही अजून शॉर्टकट असं करू शकता, 30% 30, काही घेणं देणं नाही शॉर्टकटशी, हेच बरं आहे. शॉर्टकट हानिकारक आहे, कारण 30-30 तुम्ही लक्षात ठेवणार, कधी तो 30 आणि 20 पण होऊ शकतो. क्लिअर आहे. चला अजून एक उदाहरण बघा. हेच उदाहरण कसं कन्वर्ट होत आहे, काय की एका पतसंस्थेतून शरदने 9,000 रुपये घेतले, उसने घेतले. पहिल्या वर्षी 30% आणि दुसऱ्या वर्षी किती, 30%. पहिल्या वेळेस 30% नफा, दुसऱ्या वेळेस 30% तोटा. तर एकंदरीत तोटा किती, तर किती टक्क्याचा तोटा आहे, 9% तोटा है. चलो चलो भाई, फिर से वही है सर. क्या करेंगे, 100 इंटू, पहले क्या है 25% प्रॉफिट, 125 बाय 100 इंटू 75 बाय 100, गया गया 25 त्रिक 25 चौक. सो 125 इंटू 3, 100 इंटू 3, 300, 375 को 4 से डिवाइड करो. 4 9 जा 36, 4 3 जा 12, रिमाइंडर इज 3, 3 का बन गया 30, 4 7 जा 4 5 जा. सो जो 100 रुपये में मिलने वाली चीज थी वो अभी मिल रही है 93.75 में. काही असू द्या, पॉइंट मध्ये असू द्या, काही घेणं देणं नहीं, किम्मत काही असू द्या. ओके चलो. सो 100 की चीज 93.75 में मिल रही, तो कितना लॉस हो गया. अबे ये थोड़ा क्या हो गया, मिसमैच हो गया फॉन्ट, कोई दिक्कत नहीं. कैलकुलेशन वही आ रहा है कि देखो बस 100 गुणिले 125 भागिले 100 गुणिले 75 भागिले 100. ओके चला. तर याच्यातनं हे गेलेत, किती उरणार, 6.25. काय पण लॉस 6.25, 6.25 लॉस. कुठेतरी याला ॲडजस्ट करा, किंवा ज्याला कळत नाही 100.00 भाई, ये 93.75 माइनस ऊपर 10 इधर एक 10 में से 5 5, ऊपर 10 इधर एक 10 में से 8 2, ऊपर 10 इधर एक 10 में से 4 6, 6.25 लॉस. करेक्शन करायला 6.25 लॉस, ऑप्शन ए. ओके, मायनस आला, लॉस झाला. समजलं मुलींनो, यस. चलो भाई नेक्स्ट. वही फंड आहे सर. मग काय कळालं मागील उदाहरणातून सर, आम्हाला असं लक्षात आलं की अगर सेम प्रॉफिट, मागच्या 2 उदाहरणातून लक्षात आलं म्हणून सांगतोय, सेम प्रॉफिट सेम लॉस असेल तर काय करायचं, याचा स्क्वेअर करायचा. ओके, उसे बोलते हैं एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 100. सो 9 स्क्वेअर डिवाइड बाय 100, सो 81 डिवाइड बाय 100. तो 0.81 इज योर आंसर. ऑलवेज लॉस. ओके, लेकिन कब, सेम प्रॉफिट सेम लॉस, सारखा नफा सारखा तोटा. चलायचे पुढे. हा तेच आहे रे. चलो चेंज किया अभी. हा मांडणी तीच, सांगा किती मानायचे, 100. हा पहिल्या वेळेस काय झाला, 15% नफा 115 भागिले 100. पुढच्या वेळेस काय झाला, लॉस 31% लॉस, म्हणजे 61 का 69, 69 बटा 100. 100 में से 31 गया. चलो ये बनेगा सर 100 इंटू 115 इंटू 69 डिवाइड बाय 100 इंटू 100. 100 गया, 100 गया, 5 20 100, 5 23. ओके 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 ओके. तर एकूण खरेदी किंमत शोधा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. थांबा, आता आपण फायनल काय डिस्काउंट काउंट केला ना, तर इथे डिस्काउंट काउंट करावं लागेल आधी. खूप आता हे कॉम्प्लिकेटेड होणार आहे. 15% प्रॉफिट, 31% लॉस, म्हणजे 69. चलो कोई दिक्कत नाही. त्याला पॉइंटमध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला.
कॅल्क्युलेशन थोडे वाढणार आहे तिथे, पण असू द्या, तुम्ही तुमचं काम करू शकता. $1587 बटा 20. $79.35. आहा तसं नाही करायचं आपल्याला. 100 रुपयावरती त्याचा 20.65 लॉस. 13. $276 into 20.65 5699 नहीं. एक पुढचं उदाहरण आपण बघूया. इथे पुन्हा सांगतोय मी, या उदाहरणाला 32,000 कसं आलं तर लक्षात घ्या, 32,000 आन्सर आलंच नाही ना, मी आन्सर सांगितलंही नाही 32,000 अजून. ओके, हां, आपण जे बघतोय काय बघतोय की 15% नफा 31% तोटा आपलं जे आहे, तर 20.65 हा जो आहे तो लॉस आलाय, इफेक्टिव्ह लॉस आलाय. ओके, कॅल्क्युलेशन यस. पुढचं एक उदाहरण बघूया आणि मग आपल्याला ते लक्षात येणार आहे कसं बघा. ओके, इथं आपण क्रॉस चेक करू शकतो कारण हे कॅल्क्युलेशन एवढे नाहीत. 3120 20% लॉस 30% प्रॉफिट, 20% लॉस 30% प्रॉफिट, 100 इंटू 20% प्रॉफिट आणि परत 30% प्रॉफिट, 100 गेट कॅन्सल, 0000 156 म्हणजे 56% प्रॉफिट. म्हणजे 100 रुपयाच्या खरेदी किंमत असेल तर त्याची विक्री 156. 3120 इंटू 2 6240 equal to x. 6240 into 156 divided by 100.
25 एंड 15 कितना होता है 44,000. यस. चलो चला बघूया. हां तर आता एकदा फरक लक्षात घ्या. काय लक्षात घ्या? फरक. हां आतापर्यंत आपण काय केलं? सेम प्रॉफिट सेम लॉस वरती होतो. ओके म्हणजे फायनली आपण काय कॅल्क्युलेट करायचो? नफा किंवा काय कॅल्क्युलेट करायचो? तोटा. आता हे जे एक्झाम्पल आहे एकदा फरक लक्षात घ्या. या एक्झाम्पलमध्ये काय आहे की तुम्हाला एकूण खरेदी किंमत शोधायची आहे. बरोबर आहे का? मग काय करायचं? सगळ्यात पहिले सर आपण किती रुपये मानूया? आपला फंडा क्लिअर. काय? 100 रुपये मानूया. किती रुपये मानायचे? 100 रुपये आपल्याला मानायचेत. ओके सांगा पहिल्या वेळेस काय झालंय? 25% काय झालाय? नफा झालाय. म्हणजे 125 भागिले 100 आणि 75 भागिले 100. हा झाला उदाहरणाचा पहिला पार्ट. समजून घ्या खूप जबरदस्त उदाहरण आहे. हां कसं सोडवायचं याला? सर 100 गेले 100 गेले म्हणजे 125 गुणिले 75 भागिले 100 परत 25 चोक 100 25 पाच 125. बरोबर आहे. पहिले काय केलं? मांडणी काय केली आपण? 100 रुपये मानली. हे पटलं का? 100 रुपयात लॉस किती झालाय? जी पहिली मांडणी आहे तीच. 25% लॉस झाला, 25% प्रॉफिट झाला 125 भागिले 100 आणि 25% लॉस झाला 75 भागिले 100. चला मग याला सोडवलं आपण. 100 गेले 100 गेले 125 गुणिले 75 भागिले 100 25 पाच 125 25 चोक 100. काय राहिलंय? इकडच्याच बाजूला करूया कारण तिकडे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे अजून. 5 गुणिले 75 भागिले किती? 4. मग 5 आणि 75चा काय करू? गुणाकार करून घेऊया. 5 5 25 5 डोक्यावरती 2 5 7 35 आणि 2 37 375 भागिले किती? 4. मग आता 375 ला 4 ने भागा बरं. 4 नम 36 उरला किती? 1 झाले 15 4 त्रिक 12 पॉइंट. तीनाचे किती झालेत? 30. 4 7 28 दोनाचे 20 4 पंच 20 93.75. हा झाला उदाहरणाचा पहिला टप्पा. सर जगामध्ये 100 रुपये किंमत होती आणि ती किती झाली? 93.75. हे पटलं का? क्लिअर आहे. म्हणजे काय झालंय? तुमचा लॉस झालाय. काय झालाय? लॉस. मग ज्यावेळेस मी असं म्हणू का याला? जर खरेदी आपली 100 असेल तेव्हा विक्री आपली किती असणार? 93.75. काय म्हटल्यात? सेलिंग प्राइस 93.75 आपलं काय आहे? डिस्काउंट आहे. म्हणजे याच्यात जर तुम्ही डिस्काउंट कॅल्क्युलेट केलं ते परत तेच होणार आहे. म्हणजे 100 रुपयावरती आपण डिस्काउंट कॅल्क्युलेट करू. हे बघा काय होणार आहे? 100 93.75 गेले. किती उरले सांगा बरं? 100 मायनस 93.75 करा. जे उरतील आपण सोडवूया. $6.25 काय झालाय? लॉस झालाय. ओके 6.25 लॉस झालाय. आता मी जर म्हटलं की बाळा 100 रुपयाची मार्केटमधून तू एक वस्तू आणली आणि तुला 6.25 लॉस करायचा आहे. 100 रुपयाची वस्तू 6 रुपये 25 पैसे लॉसनं तुला विकायची आहे. तर किती विकणार आहे तू? 93.75च ना. येते लक्षात? म्हणून आपण काय केलंय? ही पुढची स्टेप करण्यापेक्षा की आपली खरेदी पण 100 आहे, खरेदी 100 आहे, आपला तो टक्काही 100 आहे आणि विक्री किती आहे? 93.75. मग आता मला सांगा आपलं एका दुकानदाराने किती वस्तू विकल्यात रे बाळा? 2 वस्तू विकल्यात. 2 वस्तू प्रत्येकी विकल्यात. म्हणजे पहिली वस्तू 7,500लाच विकली आणि दुसरी वस्तू कितीला विकली? 7,500लाच विकली. तर एकूण विक्री किंमत किती आहे त्याची? 7,500च्या 2 वस्तू ना, म्हणजे किती हजार? 15,000. मग 15,000 म्हणजेच किती? एक्स. ही अशी ती मांडणी. परत एकदा बघा. 100 रुपयाची वस्तू होती. सर 100%च्या वस्तू 93.75 आल्या. म्हणजे याचा अर्थ काय की खरेदी किंमत जेव्हा 100 असेल आणि त्यावेळेस आपण 93.75 जेव्हा विक्री केली तेव्हा किती लॉस होणार आहे आपला? 6.25चा. मग आपल्याला काय विचारलं? एकूण खरेदी किंमत शोधा.
चला याला कॅल्क्युलेट करा. 100 गुणिले किती 15,000 भागिले किती 93 पॉईंट किती 75. क्लिअर आहे. पॉईंट काढून टाकून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. कसे सर 100 इंटू 15,000 डिवाइड बाय 9375. तर काय होणार कॅल्क्युलेशन 15 आहे 150 डबल 0 15 सक 90 उरले किती 3 15 दून 30 उरले 7 15 पाची 75. 25 25 25 4 जा 25 देन अगेन 25 4 जा एंड 0. सो ये बनेगा 40 इंटू 4. और कुछ बचा है नहीं. सो 4 4 जा कितना 16. सो 160. पण जे डिनॉमिनेटर मध्ये आहे पॉइंट नंतर किती डिजिट सोडले होते आपण 2 डिजिट ना. हे 2 डिजिट सोडले होते बघा. मग हे 2 डिजिट वरती शिफ्ट होतील म्हणजे किती 16,000 इज युअर आन्सर ऑप्शन सी. असा तो विषय आहे. परत सांगू हे लक्षात घ्या. पुढचं उदाहरण मी सांगतो त्यावेळेस जास्त आयडिया क्लिअर होईल. हे लिहून घ्या एकदा आणि काही डाऊट असेल तर परत सांगा. काय झालं उदाहरण किती टप्प्यात झालंय ते 2 टप्प्यात. पहिला टप्पा उदाहरणाचा हा झालाय आणि पुढचा टप्पा आपला हा झालाय. आणि ज्याला वाटतं नाही सर लॉस कॅल्क्युलेट करूया तर मग तिथे काय होईल 100 रुपयाची वस्तू 93.75 तुमचा लॉस येईल आणि तो लॉस कॅल्क्युलेट करून परत आन्सर काढावा लागेल. क्लिअर. आता स्टेप बाय स्टेप पुढचं उदाहरण समजून घ्या. बघा हेच उदाहरण आहे का ते. हा हे राहिलं होतं ना आपलं. यस आधीच आहे हे. चला सोडवूया. याचे कॅल्क्युलेशन थोडे आपल्याला हार्ड जातील पण करूया. चलो भाई पहिली स्टेप काय 13,800 किंमत आहे काही घेणं देणं नाही आपल्याला. याचे 100 रुपये गुणिले एक रेष गुणिले दुसरी रेष. इफेक्टिव्ह पर्सेंटेज डिप्रिसिएशन आपल्याला काढायचे. पहिले काय झालं सांगा 15% काय झाला नफा झाला. किती लिहू 115 भागिले 100. परत काय झाला लॉस 31% कितना लिखू 69 डिवाइड बाय 100. ओके यस पट्या पट्या. चलो मला सोडवा 100 गेला 100 गेला म्हणजे 115 गुणिले 69 भागिले 100. मग 5 23 115 5 20 100. खूप 23 आणि 69 चा गुणाकार करा. 23 किती 15 1587 डिवाइड बाय 20. 20 एक 20 20 20 सक 20 से 20 7 140 उरले किती 18 झाले 187. 20 नम 80 से पॉइंट उरले 7 7चे 70 20 त्रिक 60 उरले 10 10चे 100 20 पंच 100 है ना 79.35. मग काय सर जेव्हा आपली खरेदी 100 राहील तेव्हा विक्री 79 पॉइंट किती राहील 35 राहील. क्लिअर. आणि उदाहरणात जर विचारलं असतं किती टक्के लॉस झाला तर 100 मायनस 79.35 आपण केलं असतं. तर विक्री ही झाली. मग आता काय विक्री किंमत किती आहे 13,800 नाही आहे विक्री किंमत. 13,800 एक वस्तू विकली दुसरी वस्तू 13,800 ला विकली 27,000 किती 600. इथं महत्वाचं आहे 27,600 तुम्हाला इथं लिहायचे कुणाच्या खाली विक्रीच्या खाली कारण ती विक्री आहे. चलो भाई कैलकुलेट करो 27,600 इंटू कितना 100 बटा कितना 79.35. ओके मग काय करा आत्ताच मागच्या उदाहरणात केलं सर पॉइंट नंतर खाली जर 2 डिजिट असेल वरती 2 डिजिट आधीच देऊन टाकूया म्हणजे नंतर द्यायचं टेन्शन राहणार नाही. तर 100 वरती अजून 2 डिजिट शिफ्ट करा आणि याला करा 7935. चलो तो 5 से डिवाइड होता है भाई साहब 5 2 जा 10 0 0 0 5 1 जा 5 2 5 5 जा 25 5 8 जा 40 5 7 जा
नाउ 1587 एंड ऊपर 27600, अभी कितने से डिवाइड होगा? आता विभाज्यतेच्या कसोट्या वापरूया. 8+7 15, 15×5 20, 20 1 21, 6 7 13 2 15, 276 and 1587 both are divisible by 3. चलो भाई, तो ये बनेगा 3 9 जा 27, 3 2 जा 6 00, 3 5 जा 15, 3 2 जा 6, 3 9 जा. अभी नीचे 529, ऊपर 9200. अब ये दोनों का डिवाइडेशन होगा. कैसे होगा देखो. 9 आणि 2 11, 11 आणि 5 16. नाही जमत सर, नाही जमत. 9200. बर, आता 529चा टेबल आपण जरी म्हटलं तरी येऊ शकत नाही. अजून काय करू शकतो याला? याला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेट काहीतरी पॉइंट मध्ये येईल 100%. चेक करूया. टाइमपास करण्यात पॉइंट नाहीये, कारण कधी एखाद्या बँकिंग सेक्टरमध्ये. यस यस यस, मिल गया भाई. 23, सो 23 स्क्वायर 529 ना. 23 23 23 4 जा एंड अगन 00. नाउ अभी तो 23 बन गया, फिर से पॉइंट में ही बनेगा. तो ये बनेगा 4 2 जा 8, 4 2 जा 8 और 1 2 3 4 5, 1 2 3 4, 1 2 3 4 5 डिवाइड बाय 23. बघा 4 दून 8 आणि 5 0, 1 2 3 4 5. याला आपल्याला सोडवायचे. चलो 23 1 23, 23 दून 46, 23 3 69. 80 ना 69 गेले, उरले किती? 11 ना. यस. 23 चौक 92, 23 चौक 92, उरले किती? 18, 180, 34 काहीतरी समथिंग त्याचं उत्तर येईल. किती येत आहे? 3478 2.60. हे त्याचा आन्सर आहे बाळांनो. 34,782.60. थोडं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलंय. कधी ते PO ला किंवा कुठल्या एखाद्या एक्झामला LICची असेल, जिथे बँकिंग सेक्टर आहे तिथलं हे एक्झाम्पल असू शकतं. किंवा मी ज्यावेळेस एक्झाम्पल बनवले त्यावेळेस हा आकडा मनानं टाकला आणि तो मनानं टाकलेला आकडा आता मला त्रास देतोय, असं त्याचा अर्थ आहे. नाही, असं एक्झाम्पल येणारच नाही. ओके. हा, का नाही येणार? कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. एक्झामिनर जो आहे त्यालाही माहिती आहे की हे एक्झाम्पल पटपट सुटले पाहिजे. असे कॅल्क्युलेशन दिले तर उदाहरणं सुटणार नाहीत. पुढच्या उदाहरणात तुम्हाला आयडिया जास्त क्लिअर होईल. ओके, चलो. हा, चला सोडवायचंय. आता तेच विचारलं, नफा किंवा तोटा. म्हणजे हे जे उदाहरण आहे हे आपल्या मागच्या फॉर्मॅटमध्ये आलं. आता फक्त काय विचारलं? नफा किंवा तोटा विचारलाय ना. 2 अंगठ्या प्रत्येकी 15,000 रुपये विकले. पहिली अंगठी विकल्यानंतर अमुक 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 टमुक काही घेणं देणं नाही. आपल्याला मानायचं 100. एक लाईन, दुसरी लाईन. पहिल्या लाईनला किती नफा आहे? तोटा आहे का? 90/100. बाद में क्या है? नफा 115/100. 100 कटे 100 कटे, 0 गया 0 गया. 5 2 जा 10, 523. सो 9 into 23 डिवाइड बाय 2. 23 9 जा कितना बनता है? 207 ना, बटा 2. 2 10 जा, देन अगेन 2 3 जा, 2 5 जा. मतलब सर 100 रुपए की चीजें 103 रुपए 5 पैसे से बेच रही. मतलब बढ़ गया कम हो गया? बढ़ गया. कितने से बढ़ गया? 3.5%. सो 3.5% नफा. ओके, यस. याला पुढे सोडवायचं तर कसं मांडणी आहे सर? तुम्हाला माहिती आहे 100 बरोबर 103.5, तर 30,000 बरोबर किती? X. PYQ मध्ये असे नाहीत. हो भाऊ, तसे नाही आहेत. खरंच आहे तुझं. चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. काय लॉस? तोच विचारलाय परत. जमेल उदाहरण हे पण. इथंही तेच विचारलंय, इथंही तेच. चला सोडवा बरं याला. शेवट 100 इंटू पहिली अंगठी काय? लॉस आहे ना.
80/100. पुढची अंगठी काय, प्रॉफिट आहे का लॉस आहे, प्रॉफिट 115/100. सर 100 गया 100 गया, 23 पाच 5 23, 5 20, 20 चौक 80, 23 चौक 92. सर 100 रुपए की चीज हमें 92 में मिल रही, तो हमारा क्या हो रहा है, लॉस हो रहा है 8% का. यस यस यस. चला 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 चला, क्लिअर आहे, क्लिअर आहे. हा, जे पळून गेले त्यांना बोलवून घ्या, त्यांना म्हणा झालं सुटलं एक्झाम्पल, इकडं तिकडं नका बघू बसू त्याला, सरांचं खरं आहे का, मग कसं काय झालं असं. ओके. हा चला, क्लिअर. नेक्स्ट, एकत्रित ठगतो. आता हा शब्द थोडा विचित्र वाटेल, ठगणे. ठगणे ठगणे म्हणजे काय, गंडणे. ओके. हा, माल खरेदी करताना 40% विकताना किती, 10%, म्हणजे काय, लॉस. सो 100 इंटू पहला कितना 60/100 और उसके बाद में 90/100. कट्या 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 कट्या, 6 9 जा 54. सो 100 रुपए की चीज भाई 54 में आ रही है. इकडे बघा, गुगली 54 दिसलं लगेच टिक करायचं नाही, 100ची वस्तू 54 ला येते, म्हणजे किती 46. एकत्रित ठगतो म्हणताय ना ते, तर तो किती पर्सेंट, 100तनं 54 गेले किती, आता 46 का. यस, याला करेक्शन करा, इथे 46% आलं पाहिजे. किती, 46%. 46% काय, लॉस. ओके. यस. तुम्हाला वाटेल सर 54 आलं, 54ला टिक करा, तसं नाही बाळांनो. एकत्रित किती ठगतो, म्हणजे 100च्या वस्तू शेवटी तो 54ला देतोय, म्हणजे एकत्रित लॉस किती होतो त्याचा, 46%. चालायचं पुढे. ठगतो म्हणजे गंडणे, लॉस. यस यस. हा, नेक्स्ट. सेम आहे भाऊ, सेम सेम, टाईप 9. क्लिअर. आतापर्यंतचा टाईप क्लिअर आहे सगळ्यांना, ऑनलाईन वाले ऑफलाईन वाले सगळ्यांनी रिप्लाय करायचा आहे. क्लिअर आहे आतापर्यंतचं. चला नेक्स्ट. काय लिहिले वाचा. ए ने एक वस्तू 2400 रुपयांना विकत घेतली, बी ला 20% नफ्याने विकली, बी ने सी ला 15% तोट्याने विकली, तर ती वस्तू सी ला, कुणाला, सी ला किती किमतीला मिळाली. परत काय तेच, इफेक्टिव्ह पर्सेंटेज मांडणी करा. 2400. चला, ए ने बी ला कितीने विकली, किती टक्के नफा आहे, 20% ना, म्हणजे याचा अर्थ 120/100. उसके बाद में बी ने सी ला 15% लॉस, 85/100. खत्म. जो भी आंसर बनेगा वो फाइनल आंसर बनेगा. कैसा बनेगा सर, ये देखो, 2400 इंटू 120 इंटू 85 डिवाइड बाय 100 इंटू 100. चला, 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला सर. 5 2 जा 50, 5 24. सो 4 5 जा 20, 4 6 जा 24, 5 17 85. सो 6 इंटू 24 इंटू 17, तो ये बनेगा 24 6 जा 144 इंटू 17, 17 4 जा 68, 8 कैरी 6, 17 4 जा 68 प्लस 6, 74 4 कैरी 7, 17 1 जा 7, 17 एंड 7 कितना 24, 2448, 2448. कंपाऊंड इंटरेस्टचा प्रश्न बनतो. एका व्यक्तीने 2400 रुपये चक्रवाढ व्याजाने पहिल्या वर्षी 20% दराने व दुसऱ्या वर्षी 15% कशाने, तोट्याने घेतले, तर शेवटी तो किती रुपये देणार. याला काय म्हणतात, कॉन्झिक्युटिव्ह पर्सेंटेज इन्क्रीज और डिक्रीज. आता ज्याला वाटेल सर आतापर्यंत तुम्ही 100 घेत होते, मग 2400च का घेतले, तर तुम्हाला सांगतो, जर 100 घेतले तर तुमचा 100च्या प्रमाणात आकडा येईल आणि तो आपल्याला इथे मांडावा लागेल. उत्तर तेच येणार आहे. डन का. साक्षी, श्रद्धा, नेहा, बाकी कॅल्क्युलेशन बघून पळून गेलेले आले का.
चला क्लियर आहे. चलो भाई नेक्स्ट. क्या स्टोरी. अरे हे सीचं असंच झालं 8, काही फरक नाही पडत. मांडणी करा चला. सर 3500, पहली चीज उसने बेच दिया 30% प्रॉफिट से 130/100. फिर वही चीज उसने 20% लॉस से बेचा तो 80/100. सो 1040 1 2 3 4. सो 35 इंटू 13 इंटू 8. 13 5 जा 65, 5 कैरी 6, 13 3 जा 39 प्लस 6 45, 455 इंटू 8. 8 5 जा 40, 0 कैरी 4, 8 5 जा 40 प्लस 4 44, 4 कैरी 4, 8 4 जा 32 प्लस 4 36, 3640 ऑप्शन ए. क्लियर है. यस. पुढचं उदाहरण तुम्हाला कमेंट करायचं आहे. चला कमेंट. देखते कितने होशियार लोग यहां बैठे हैं और वहां पे भी जो घर से बात कर रहे हैं. ऑप्शन सी. बर. नाइस. चला 4000 वन लाइन, दूसरी लाइन 10% प्रॉफिट 110 100. देन अगेन 25% लॉस 75/100. सो 1 2 3 4 1 2 3 4. 4 इंटू 75 कितना 300. 300 इंटू 11 3300 इज योर आंसर. ऑप्शन सी. ओके. यस. चला नेक्स्ट. येस सर थोडा बदल झालाय का उदाहरणात. हो. बदल काय झालाय. सी ची किंमत विचारली होती ना आधी. आता कुणाची दिली आहे. आता वस्तूची सी ने 7260 दिले. फक्त रिवर्स एक्शन वाइस वर्सा. कैसे 7260 मल्टीप्लाइड बाय. ये जो पहला लॉस है प्रॉफिट है वो नीचे लिखो. खत्म रे भाई. फिर प्रॉफिट है वो भी नीचे लिखो. खत्म. कैलकुलेशन करिए. सर 1 2 1 2 7260 इंटू 10 इंटू 10 डिवाइड बाय 11 इंटू 11. 11 सक 66. 11 सक 66 शून्य. 11 सख 0. 60 इंटू 10 इंटू 10. 6 1 जा 6 1 जा 6 1 2 3 अंडे 6000 आपका आंसर है भाई. कळालं. चलायचं पुढं. चलिए कमेंट करो. चलो कमेंट करो आंसर. चालतंय. मग तुम्हाला परत तिकडनं इकडे रिव्हर्स घ्यावं लागेल. चालतंय चालतंय चालतंय. आन्सर येत आहे ना तेच. मग चालतं. चलो सर जी 46,800 इंटू रिवर्स एक्शन इज देयर 30% प्रॉफिट 130 100. देन 20% लॉस 80 100. गया 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 गया.
तो ये बनेगा सर 46,800 इंटू 10 डिवाइड बाय 13 इंटू 8. 13 1 जा 13 3 जा 39. Remainder is 7. 13 6 जा 3600. 8 1 जा 8 4. Remainder is 4. 8 5 जा 80. 450. 450 इंटू 10 इंटू 10. सो 450 पे 2 अंडे लगा दो. 45,000 बी. यस यस यस. चला क्लियर है. यस चलिए नेक्स्ट. तेच आहे परत जमेल सगळ्यांना. टाइप 10 क्या आहे सर 10 टाइप. 8 वस्तू 6 रुपयाला खरेदी करून 6 वस्तू 8 रुपयाला विकल्या तर किती % नफा होईल. चला सोडवा. आज आपल्याला टाइप 8 9 10 आज खूप लोड झालाय. बर तर हे टाइप मग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके जमेल ना. इझी आहे खूप. मल्टिप्लिकेशन करून डिफरन्स घ्यायचा आहे फक्त. नेक्स्ट सेशन जे आहे लक्षात घ्या. सोमवारी आपलं लेक्चर होणार नाही त्यामुळे सोमवारी मी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हा टाईप याच्या पुढचा टाईप नफा तोटाचा पाठ टाकेल. तो तुम्ही बघून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण न्यू टॉपिकही सुरुवात करू शकतो. क्लिअर आहे. सो मिलते नेक्स्ट लेक्चर. हां हो प्लीज सर नेक्स्ट लेक्चर. हो श्रद्धाजी 100%. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. गुड डे ऑल ऑफ यू. गुड नाईट ऑल ऑफ यू.